नमस्कार. आज आपण नाचणीच्या खरवसासारख्या वड्या कशा बनवायच्या ते बघूया. आता आपण नाचणीच्या वडीसाठी ही 100 ग्रॅम नाचणी रात्रभर भिजत घातली आणि 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण ती गरजेनुसार पाणी घालून वाटून घेऊ. हे बघा, नाचणी मी वाटून घेतले मिक्सरला. आता या कपड्यावर आपण याचं दूध काढून घ्यायचं. हे बघा, असं आपण हे काढून घ्यायचं कपड्यावर. हे बघा, पहिलं मी वाटलं ते काढलं. हे बघा, आता परत डबल मिक्सरला लावून घ्यायचं एकदा, म्हणजे संपूर्ण येईल ते. आणि 150 ग्राम गूळ घेतलाय, त्यात साखर नाही टाकत आहे. बघा, अतिशय पौष्टिक गूळ नाही, सत्व नाचणीचं चांगलं असतं, खाल्ले लहान मुलाला पण चांगलं. ही वेलचीना जायफळ पावडर. हे बघा, एवढं टाकायचं आणि आता हे कढवायचं आहे. तुम्ही दुसरं काय टाकू शकता त्याच्यात. काय टाकून काय काजू बदाम पावडर करून. हा, पावडर करून फ्रूट. पण मी काय ह्याच्यात दुसरं टाकीत नाही. आता आपण गॅस चालू करूया. थोडी दूध पावडर पण ॲड करू शकता. हा, काय टाकलं तरी चालते त्याच्यात. या बघा, गॅस चालू केला. आता आपण हे सारखं कडपर्यंत असं ढवळीत राहायला पाहिजे, तर गुठळ्या होतात त्याच्या. एकदम गॅस मोठा नाही ठेवायचा, फास्ट थोडा कमी ठेवायचा, मंद मंद आचेवरच कढवायचं आहे. आता खालून लागेल ना ते. हां, असं कडत आलं ना की त्याच्या गुठळ्या होत येतात. गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. हे ताटाला आपण तूप लावून घेतोय त्याच्यासाठी. हे घट्ट करून वड्या पाडणार याच्या आम्ही. हे बघा, आपलं सत्व हे आता घट्ट होत आले एकदम. हे बघा कसं झालं. जेवढं मी नाचणीचं दूध काढलं ना, त्याचे डबल पाणी टाकायला लागतं. नक्की तुम्ही करून बघा. असा व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे बघा, असं कढून घ्यायचं. तुम्ही जर कराल ना तर असं कढून घ्यायचं. एक पण गुठळी नाही राहिली. ही बघा कसं झालं आहे ते. असं कढून घ्यायचं आहे. आता हे झालं आहे तयार. म्हणजे इतकी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे इतकं घट्ट झालं पाहिजे. असं घट्ट झालं पाहिजे. चमच्यावरून बघा, तर चमचा दाखव. हे बघा, हा, हे असं त्याच्यावरून खाली पडत नाही एवढं. त्याच्यापेक्षा असं घट्ट झालं पाहिजे. अशी तार निघाली पाहिजे. आता आपण गॅस बंद करून ताटात काढून घेऊया.
हे बघा असं काढून घ्यायचं आहे ताटात. ताटाला तूप लावलेलं आहे. ताटाला तूप लावलेलं आहे अगोदर. आता हे ताटात सारखं करून थंड व्हायचं ठेवायचं. तुम्ही बटर पेपर पण खाली टाकू शकता. हां, हे बघा लगेच सारखं करायचं, नाही तर ते घट्ट होणार. असं घ्यायचं सारखं करून. हां, तुम्हाला किती पातळ हवं, घट्ट जाड ठेवायचं असेल तसं ठेवायचं. पण आता हे पूर्ण थंड होऊन पाणी कमी टाकला तर ते शिजणार नाही. हा पीठ वास कच्चं नाही राहील. उग्र आला पाहिजे त्याला उग्र वास नाही आला पाहिजे. आणि ते- नाचणीचा. हां. आणि असं हाताला गिजगिजीत लागलं नाही पाहिजे. हलवा कसा लागतो हलव्याची हलवा खायला लागतो ना तसं हे तसं झालं पाहिजे. झालं पाहिजे. हे बघा आता हे थंड व्हायचं ठेवायचं असंच. आता आपण कटिंग करूया.